ती वयात आली आणि तिच्या आईवडिलांनी तिचा विवाह 2004 मध्ये एकाशी करून दिला होता आणि ती पतीसोबत सिन्नर येथे राहत होती. त्याच्यापासून तिला एक मुलगा झाला. तो आता 15 वर्षाचा आहे आणि काही काळाने तिचे पतीशी कौटुंबिक कारणाने वाद होऊ लागले. नेहमीच भांडण होत असल्याने ती वैतागून गेली. मग ते एकमेकापासून वेगळे झाले. त्यानंतर ती मुलगी सासरी नांदायला गेली. ती माहेरी केपानगर येथे आईवडिलांकडे राहू लागली. माहेरी राहू लागल्यानंतर तिला उदरनिर्वाहासाठी काही ना काही काम करणे आवश्यक होते. अखेर तिने 2022 ते 2023 मध्ये नाशिक येथील पंचवटी बस डेपोसमोर चहा टपरीचं दुकान टाकलं. पण ते चहाचे दुकान चालत नव्हते म्हणून तिने तिच्या एका मैत्रिणीजवळ व्यथा सांगितली. त्यावर मैत्रिणीने सांगितले की चितेगाव फाटा निपाड येथे तिच्या ओळखीचे एक बाबा आहेत, तू त्यांना जाऊन भेट, ते तुझा धंदा वाढवून देतील. मग तिने दारणा सांगवी तालुका निपाड येथे राहणाऱ्या एका माणसास फोन करून चौकशी केली. तेव्हा तिने सांगितलं की सचिन बाबापेक्षा चांगला बाबा यौवन भानुदास गोहाड राहता दारणा सांगवी हा आहे. मी त्यास घेऊन तुझ्या घरी येतो. त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर तो माणूस सोबत यौवन भानुदास गोहाड या बाबास घेऊन तिच्या घरी आला. तेव्हा माझे चहाचे दुकान आहे पण ते नीट चालत नाही, धंदा पाणी होत नाही, माझ्या दुकानाचा धंदा वाढवून द्या असे तिने बाबाला सांगितले. सारे ऐकून घेतल्यानंतर त्या बाबाने घरातून तांदूळ आणण्यास सांगितले. तिने घरातून चिमूटभर तांदूळ आणि बाबाजवळ दिले आणि बाबाने मग त्याच्या हातातील तांदळावर काहीतरी मंत्र बोलला. त्याच्या जवळील कडक ऊद, एक पालापाचोळ्याची जडीबुडीची पुडी अशा वस्तू तिच्या जवळ दिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या दुकानात तांदूळ फेकून द्या आणि ऊद जाळून टाका आणि जडीबुटी कायम तुमच्या पाकिटात जवळ ठेवा. तुमचा चहा दुकानाचा धंदा चांगला चालेल असं सांगितलं. त्यावेळी या कामाचे त्याने तिच्याकडे 6,000 रुपये मागितले. तेव्हा तिने त्याला 3,000 रुपये रोख देऊन दुकानात चहाचा धंदा चांगला चालायला लागला की मी तुम्हाला राहिलेले पैसे देईन असं सांगितलं. बाबाने तिला मोबाईल नंबर दिला. काय अडचण असल्यास मला फोन करा असं सांगितल्यामुळे तिला जेव्हा अडचण यायची तेव्हा ती बाबाला फोन करत असे. त्यामुळे दोघांची चांगली ओळख झाली. बाबा यौवन गुहाड हा तिच्या दुकानात वेळोवेळी येत जात होता, तिची विचारपूस करत होता. हळूहळू त्याने तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकण्यास सुरुवात केली. तिला अडचणीतून सोडवण्याच्या निमित्ताने तो तिच्याशी सलगी वाढत होता. तिलाही त्याचा आधार वाटला. तिचा अंदाज घेत त्याने तिला माझ्यासोबत शरीरसंबंध कर असे सांगितलं. पाहुण्याच्या भरात तिने सुद्धा होकार दिला आणि त्याच्याशी शरीरसंबंध केले. दोघातील संबंध वाढत गेले. मी MSCB मध्ये कंत्राटी पद्धतीने पिंपळगाव बसवंत येथे नोकरीला आहे. मी लवकरच परमनंट होणार असून त्यासाठी 1,00,000 रुपये भरले आहे असे बाबाने तिला खोटे सांगितलं. तसं लग्न करण्यासाठी तिला मागणी घातली. तेव्हा तिने त्याला सांगितले की माझ्या आधीच लग्न झालं आहे, मला एक मुलगा असून मी तुमच्यापेक्षा वयाने मोठी आहे, त्यामुळे मी तुमच्याशी लग्न करणार नाही असं सांगितलं. तेव्हा त्याने तिला तू माझ्यासोबत लग्न कर, नाही तर मी तुझ्यावर जादूटोणा करून संपून टाकेन असा दम दिला. त्याने दिलेल्या धमकीमुळे ती प्रचंड घाबरली आणि त्याची तिला भीती वाटू लागली. भीतीपोटे तिने बाबा यौवन भानुदास गोवाड्याच्या सोबत एक वैदिक विवाह संस्थेमार्फत विवाह केला. त्यानंतर ते दोघे मखमलाबाद येथील तिच्या नावे असलेल्या फ्लॅटवर सुमारे 1.5 वर्षे राहिले. त्या फ्लॅटवर यौवन गोवाड हा जादूटोणा करत राहायचा. लोकांना तांदूळ तसेच पालापाचोळ्याची जडी बुटी पुडी देऊन माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे, मी दुर्धर आजार बरे करतो असे भासवत होता. लोकांकडून 5,000 10,000 रुपये असे घेत असे. हे तिला पटत नव्हते. ती त्याला लोकांची फसवणूक करण्यास विरोध करायची. या कारणावरून तिचे त्याच्याशी भांडण होऊ लागले. तुम्ही कंपनीत काम करा, लोकांना खोटे सांगून जादूटोणा करून त्यांच्याकडून पैसे घेऊ नका अशी ती सांगत असता तो अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. त्यांच्यातील भांडणे वाढत गेली. त्यानंतर ती यौवन गुहाड यांच्यासोबत दारणा सांगवी येथे त्यांच्या घरी राहण्यासाठी आली. तिला त्याच्यापासून शिवांश नावाचा एक मुलगा झाला. तो आता 1 वर्षाचा आहे. लग्न करून संसार थाटलेला मूल झाले तरी त्याची जादूटोणा व लोकांना नडायचे उद्योग सुरूच होते. हे तिला पटत नव्हतं. ती म्हणायची तुम्ही लोकांना घरी बोलावू नका. तरीही त्याच्या स्वभावात फरक पडला नाही. तो रोज लोकांना खोटे नाटे सांगून घरी बोलवायचा, घरात दरबार भरवायचा, लोकांचे प्रश्न ऐकून जादूटोणा करायचा आणि पैसे उकळायचा.
तसे दरबारात येणाऱ्या लोकांना दारू आणायला सांगायचा. ती दारू स्वतः पिऊन तिच्याशी भांडण करत शिवेगाळ लाथ्या बुक्क्याने मारहाण करून तुला संपून टाकीन असा दम देत होता. दिनांक 2 जुलै 2026 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ता यांच्याकडे ती महिला गेली. तिने त्यांना पती यौवन भानुदास गोवाड यांच्यासोबत सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्या म्हणाल्या, तुम्ही 2 दिवस थांबा, 2 दिवसांनी मी तुमची समस्या सोडवते. तेथून सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ती तिच्या घरी दारणा सांगवी येथे आली. मात्र ती नाशिकला गेली या कारणावरून पती यौवन गोवाड याने तिच्याशी भांडण करत लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली. तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्याला हाताने बाजूला ढकलून दिले. लहान बाळाला घेऊन रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास ती घरातून पळाली. तिने डायल 112ला कॉल करून सर्व माहिती दिली. तेव्हा सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस तिच्या घरी आले. त्यांनी तिला योग्य ती मदत करून पोलीस स्टेशनला आणले. त्यानंतर तिने बहिणीच्या मुलांना पोलीस स्टेशनला बोलावून घेतले आणि त्यांच्यासोबत नाशिक येथील घरी गेली. 4 जुलै 2026 रोजी ती सायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद द्यायला निघाली. ती पती यौवन भानुदास गोवाड याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यास येत असताना त्याने तिच्या मोबाईल नंबर आणि व्हॉट्सॲपवर तिला तसेच तिच्या बहिणीला सुद्धा संपून टाकण्याची धमकी दिली. पण ती घाबरली नाही. तिने सायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. माझे पती यौवन भानुदास गोवाड याने स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना खोटे नाटे सांगून त्याचे प्रश्न मार्गी लावण्याच्या मोबदल्यात पैसे काढून तांदूळ भरून जडीबुटी देऊन जादूटोणा करत असे फिर्यादीत नमूद केले. तिने दिलेल्या फिर्यादीवरून या बाबाविरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केली. पीडित महिला व तिच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. अनिसच्या कार्यकर्त्यांनी तिला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नेऊन तक्रार दाखल करण्यासाठी मदत केली. पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशनावर सायखेडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अनिसच्या पदाधिकाऱ्यांनी यौवन गोवाड यांनी यापूर्वी अनेक व्यक्ती व कुटुंबाची तंत्रमंत्र व जादूटोणाच्या नावाखाली फसवणूक व शोषण केले असण्याची शक्यता व्यक्त केली. अशा प्रकारची फसवणूक किंवा अत्याचार सहन केलेल्या नागरिकांनी निर्भय पुढे येऊन पोलिसांपुढे तक्रार नोंदवावी असे आवाहन अनिसचे राज्यप्रधान यांनी केले. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा.